साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून मंत्र्यांमध्ये जुंपली. गोरे दिग्गज मंत्री, त्यांच्याबाबत बोलताना भीती वाटते. मंत्री शंभूराज देसाईंची टीका. तर काही झालं तरी भाजपचाच अध्यक्ष होणार असं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी केलं होतं. ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपावरून मावळमध्ये राजकीय रणकंदन. सुनील शेळके, बाळा भेगडेंवरील आरोपांवर ठाम. भाजप नेत्यांनी अब्रू नुकसानीचा दावा करावा, मी कोर्टामध्ये पुरावे देईन, शेळकेंचं खुलं आव्हान. महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचे श्रमिक बजेट मंजूर. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. ग्रामीण विकासाला गती मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. बिहारनंतर आता महाराष्ट्राची वेळ. एप्रिलमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना वेग. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारीचे आदेश. दिल्लीच्या तख्तासमोर पुन्हा घुमली शिवगर्जना. आग्र्यामध्ये मराठी अस्मितेचा अभूतपूर्व सोहळा. लाल किल्ल्यावर शिवराज जन्मोत्सवाचा ऐतिहासिक जल्लोष. महाराजांना नजरकैदेमध्ये ठेवलं ते आग्र्यामध्ये आता स्मारक होणार. 2030 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदीच लाल किल्ल्यावर सोहळ्याला उपस्थित राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास. राज्यभरात आजपासून 10वी बोर्डाची परीक्षा. तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष खबरदारी. पुण्यामध्ये मुळशीच्या आखाड्यामध्ये राडा. पैलवान माऊली कोकाटेच्या समर्थकांची आखाड्यामध्ये गुंडगिरी. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल. आजपासून पुढील 3 दिवस मुंबईचं तापमान वाढणार. मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज. रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणामध्ये बिश्नोई कनेक्शन. शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई अटकेतील आरोपींच्या संपर्कात. पैशांसाठी गोळीबार. मुख्य आरोपी दीपक शर्माची कबुली.